हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल शबानाज बुटीक इन मराठी। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फोर्टक्स ब्लाउजची ड्राफ्टिंग आणि कटिंग। तर फ्रेंड्स, मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये 100% गॅरंटी देते की हा व्हिडिओपेक्षा सोपा व्हिडिओ आपल्याला YouTube मध्ये कुठेही मिळणार नाही। आपल्या ह्या कटिंगची वैशिष्ट्ये आहेत, एका कटिंग करून आपण फोर्टक्स ब्लाउज, कटोरी ब्लाउज, प्रिन्सेस ब्लाउज, वन टक्स ब्लाउज आणि सभ्यासाची ब्लाउज पण बनवू शकतो। हा व्हिडिओ नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पेपर कटिंगला स्टेपल करून परफेक्ट कटोरी कशी काढायची ते बघूया। तर चला फ्रेंड्स, व्हिडिओला सुरुवात करूया। ही पद्धत आपण कुठल्याही मोठ्या किंवा छोट्या मापाला वापरू शकतो। साहित्यामध्ये मी इथं घेतलेला आहे कार्डशीट। तुम्ही इथं न्यूजपेपरचा पण वापर करू शकतो। टेप, पट्टी आणि पेन घेतलेला आहे। आपण इथे सेंटीमीटर मध्ये ब्लाउजची कटिंग करणार आहोत। ही पद्धत खूप सोपी आणि परफेक्ट फिटिंग देते। मापांमध्ये मी इथं घेतलेली आहे पूर्ण उंची, छाती, कंबर, कपलाइन म्हणजेच आपली क्रॉस पट्टी जिथे बसते ते माप, आणि पुढचा गळा, मागचा गळा, बाही लांबी आणि दंडघेर। आपल्याला पहिल्यांदा घ्यायचं आहे पूर्ण उंची अधिक 6 सेंटीमीटर। माझी पूर्ण उंची आलेली आहे 36 सेंटीमीटर अधिक 6 सेंटीमीटर मार्जिनसाठी केल्यानंतर 42 सेंटीमीटर आला आहे। टेपच्या दुसऱ्या साईडला आपल्याला सेंटीमीटर मध्ये मार्किंग असते, त्याचा वापर करून 42 सेंटीमीटर वरती मी इथं मार्क करून घेतलेली आहे। नेक्स्ट ह्या मार्किंगला स्ट्रेट लाईन करून आखून घ्यायचा आहे। हा कार्डशीट मी इथं डबल फोल्ड मध्ये घेतलेला आहे, जेणेकरून आपला पुढचा भाग आणि मागचा भाग एकाही कटिंग मध्ये निघेल। नेक्स्ट आपल्याला घ्यायचं आहे आर्मोलचा मार्किंग, म्हणजेच दंडघेराचा मार्क। वरचा दंडघेर म्हणजे काकीतला दंडघेर, त्याचे निम्मे करून अधिक 2.5 सेंटीमीटर करायचे आहे। माझा वरचा दंडघेर आहे 29 सेंटीमीटर, त्याचे निम्मे 14.5 सेंटीमीटर अधिक 2.5 सेंटीमीटर म्हणजे 17 सेंटीमीटर हे परफेक्ट दंडघेराचा माप आहे। मी इथे 17 सेंटीमीटर वरती मार्क करून स्ट्रेट लाईन आखून घेतलेली आहे। नेक्स्ट आपल्याला कपलाइनचं मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजेच छातीचा खालचा भाग जिथे आपली ब्रेस पट्टी बसते। माझं कपलाइन आलेला आहे 34 सेंटीमीटर। मी इथं मार्क करून स्ट्रेट लाईन आखून घेते। इथे आपले 3 बेसिक लाईन्स तयार झालेले आहेत। एक आहे आर्मोल, दुसरा आहे कपलाइन, तिसरा आहे पूर्ण उंचीचा। आता आपल्याला छातीसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे। माझी पूर्ण छाती आलेली आहे 90 सेंटीमीटर, त्याचा चौथा भाग 22.5 सेंटीमीटर अधिक 2.5 सेंटीमीटर लुजिंग साठी ऍड करायचा आहे। टोटल छाती आलेली आहे 25 सेंटीमीटर। नेक्स्ट आपल्याला कंबरसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे। माझी फुल कंबर आलेली आहे 71 सेंटीमीटर, त्याचा चौथा भाग आहे 17.5 अधिक 5 सेंटीमीटर हे डाससाठी ऍड करायचं आहे, तर टोटल आलेला आहे 22.5 सेंटीमीटर। आता छाती आणि कंबरच्या मार्किंगला स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे। नेक्स्ट मार्किंग आपल्याला तिथून 3 किंवा 4 सेंटीमीटर आपल्या इच्छेनुसार मार्जिन घ्यायचं आहे। नेक्स्ट आपण शोल्डरसाठी मार्किंग करून घेऊया। इथे माझं मागचा गळा खूप जास्त डीप नाही आहे, तुम्हाला बंद गळ्यासाठी शोल्डरचं माप दाखवते। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डीप गळ्यासाठी शोल्डर बघूया। नेक्स्ट आपल्याला छातीच्या रेषापासून आत छातीचा 12वा भागला मार्क करून घ्यायचा आहे। माझा इथे छातीचा 12वा भाग 7.5 सेंटीमीटर आला आहे। स्ट्रेट लाईन आखून घेण्यासाठी हाच मार्किंग वरती पण सेम डिस्टन्स मध्ये आखून घ्यायचा आहे। ह्या मार्किंगला स्ट्रेट लाईन मारून जुळून घेऊया। मी इथे शोल्डरच्या लाईन वरती वरून 2 आणि खालून 3 सेंटीमीटर वरती मार्क करून घेतले। नेक्स्ट आपल्याला मार्जिनच्या साईडला 1.5 सेंटीमीटर आणि गळ्याच्या साईडला 2 सेंटीमीटर वरती मार्क करून घ्यायचं। नेक्स्ट आपल्याला ह्या मार्किंग वरून वरच्या मार्किंगला स्ट्रेट लाईन्स जोडून घ्यायची आहेत।
मी इथे शोल्डरच्या लाईनवरती सेंटरमध्ये एक मार्क काढून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती एक छोटीशी स्ट्रेट लाईन मारून घेऊया. जर ह्या लाईनचा वापर करून आपण पुढच्या व मागच्या शोल्डरचा आकार दिल्यास शोल्डरमध्ये कुठेही झोळ व क्रीज येणार नाही. नेक्स्ट आपण गळ्यासाठी मार्किंग करूया. गळ्यासाठी मी इथे गळ्याकडून छातीचा 12वा भाग वरती मार्क केलेली आहे. या पद्धतीने जर तुम्ही शोल्डर काढलास तर तुम्हाला कुठेही कन्फ्यूज होणार नाही. इथे आपल्याला गळा किती घ्यायचं आणि शोल्डर किती घ्यायची ह्याचे कन्फ्यूज होणार नाही, कारण छातीचा 12वा भाग हे सगळ्या मापाला सेम येतो. नेक्स्ट आपल्याला गळ्याच्या साईडला 2 सेंटीमीटर वरती मार्क करून स्ट्रेट लाईनला शोल्डर जोडून घ्यायचे आहे. नेक्स्ट मी इथे गळ्यासाठी मार्क करून घेते. माझा पुढचा गळा आलेला आहे 20 सेंटीमीटर. मी इथे क्रॉस टेप ठेवून गळ्याचं मार्किंग करून घेते, कारण मी अंगावरती पण क्रॉस टेप ठेवूनही माप घेतलेला आहे. मी इथे गोल आकार देत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनं कुठलाही आकार देऊ शकता. नेक्स्ट आपण मुंड्याचा आकार देऊया. मुंड्याचा आकार देण्यासाठी मी इथे एक गोलाकार घेतलेला आहे, जे 19 सेंटीमीटरचा आहे. शोल्डरवरती काढून घेतलेला सेंटर मार्क आणि छातीच्या मार्कला एक आकार देऊया, जे आपलं मागच्या मुंड्याचा आकार होईल. नेक्स्ट पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी आपल्याला आतली लाईन आणि 3 सेंटीमीटरवर घेतलेल्या मार्कवरती आकार द्यायचा आहे. नेक्स्ट त्या आकारापासून छातीच्या लाईन पर्यंत आकार देऊया. इथे आपला परफेक्ट पुढचा आणि मागच्या मुंड्याचा आकार देऊन झालेला आहे. नेक्स्ट आपल्याला डाचसाठी मार्किंग करायचं आहे. आर्महोल आणि कप लाईन ह्या दोन्ही लाईनच्या सेंटर काढून घ्यायचं आहे. दोन्ही लाईनींचा सेंटर माझा इथं 8.5 आला आहे. नेक्स्ट आपल्याला टक्ससाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं मी चार्ट दाखवलेली आहे. फॉर्म्युल्यानुसार छातीच्या मापानुसार ह्या आपल्याला टक्स घ्यायचा आहे. माझी छाती 90 आलेली आहे, म्हणून 88 ते 94 छातीसाठी 9.5 सेंटीमीटर हे डाच मार्जिन आहे. ह्याला स्ट्रेट लाईन मारून बॉक्स बनवून घेऊया. कंबरचा मार्किंग करताना आपण अधिक 5 सेंटीमीटर हे डाचसाठी ॲड केलेलं आहे. ते आपल्याला ह्या लाईनीच्या सेंटर काढून इकडं 2.5 सेंटीमीटर आणि ह्या साईडला 2.5 सेंटीमीटर हे मार्क करून क्रॉसवरती जोडून घ्यायचं आहे. आपण शोल्डरच्या लाईनवरती 3 सेंटीमीटरमध्ये हे मार्क केलेला होता, ते तिसरा आपला डाच होईल. क्रॉस पट्टीच्या लाईनवरून 5 सेंटीमीटर घेऊन ते चौथा डाच बनवायचा आहे. जर आपली क्रॉस पट्टी थोडीशी तिरकी झाली तर फिटिंग एक नंबर बसते, म्हणून 3 सेंटीमीटर वरती एक क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे. इथे आपले 4 टक्स ब्लाउजसाठी 4 टक्स रेडी आहेत. नेक्स्ट आपल्याला ह्या पेपरची आउटलाईन कट करून घ्यायची आहे. आउटलाईन कट करताना मी आधी इथं शोल्डरला मार्क करून घेतलेली आहे. आउटलाईन कट करताना फर्स्ट आपल्याला मागच्या मुंड्याचा आकार कट करायचा आहे. जर आपण पुढच्या मुंड्याचा आकार कट केलो तर मागच्या मुंड्याला प्रॉब्लेम होतो, कारण मागच्या भागावरती शोल्डर जास्त किंवा कमी होऊ नये. आउटलाईन कट झाल्यानंतर पुढचा मुंड्याचा आकार, क्रॉस पट्टी आणि गळ्याला कट करून घेऊया. जर तुम्हाला डीप गळा बनवायचा असेल तर हा शोल्डरमध्ये थोडीशी बदल करायची असते, जे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल. इथे मी मागच्या भागावरती मागच्या गळ्याचा आकार बनवून घेते. इथे मी मागच्या गळ्याचा आकार पण सिंपल गोल ही ठेवणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही आकार बनवू शकता. नेक्स्ट आपल्याला मागच्या भागावरती खालून 3.5 सेंटीमीटर वरती मार्क करून त्याला स्ट्रेट लाईन बनवून घ्यायची आहे.
कारण फ्रंटचा पार्ट शिवताना आपल्याला क्रॉसपट्टी आणि शोल्डरमध्ये खूप मार्जिन जातो, म्हणून मागचा मार्जिन जास्त राहतो. ह्यासाठी 3 ते 3.5 सेंटीमीटर आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथे आपले ब्लाउजचे सगळे पार्ट्स रेडी झालेले आहेत. नेक्स्ट आपण बाहीचे मार्किंग करूया. बाहीच्या कटिंगसाठी मी इथं सेम फोल्डिंगमध्ये एक पेपर घेतलेला आहे. तुम्ही इथं न्यूजपेपर पण वापरू शकता. सगळ्यात आधी मी बाही उंची टाकत आहे. इथे माझी बाही लांबी 24 सेंटीमीटर आहे. अधिक 2 सेंटीमीटर हे सिलाई मार्जिन ऍड करते. खाली 1 सेंटीमीटर मायनस होईल आणि वरती 1 सेंटीमीटर मायनस मारून घ्यायची आहे. नेक्स्ट आपल्याला दंडघेराचा मार्किंग करायचा आहे, जे आपण ब्लाउज वरती पण केला होता. तिथं आपलं 17 सेंटीमीटर हे दंडघेर आलेला आहे. 17 सेंटीमीटर वरती मार्क करून खाली छातीचा 12वा भाग इथं मार्क करायचा आहे. माझा छातीचा 12वा भाग 7.5 सेंटीमीटर आला आहे. तिथं मी स्ट्रेट लाईन आखून घेतली आहे. नेक्स्ट मी इथे शिलाई मार्जिनसाठी 2.5 सेंटीमीटर ऍड करून तिथं मार्जिनचे 2 लाईन आखून घेतलेली आहे. आता आपल्याला इथं एक क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे. आता ह्या पार्ट्सचे 3 समान भाग करून घ्यायचे आहेत. घडीच्या भागाच्या पॉइंटकडे वरती 1 सेंटीमीटर आणि ओपन साईडला खालनं 1 सेंटीमीटर मार्क करून ह्याला आकार द्यायचा आहे. ह्यात आणि एक सोपी पद्धत ही आहे, आपल्या बाहीच्या आकाराला फक्त एकही आकार होतो. पुढच्या मुंड्याला वेगळा आणि मागच्या मुंड्याला वेगळा येत नाही. असं आकार देऊन कट केल्यानंतर ब्लाउज फिटिंगलाही 1 नंबर बसतो. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. व्हिडिओ खूप मोठा होईल यासाठी मी व्हिडिओला फास्ट केलेली आहे. आता आपण ह्या सगळे रेडी झालेले पार्ट्स अस्तरवरती ठेवून मार्किंग करून घेऊया. जर तुम्ही कस्टमरांचे ब्लाउज या प्रकारे कटिंग केला तर तुम्हाला प्रत्येक वेळी वेगळे कट करायची गरज पडत नाही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्या फोटक्सला स्टेपल करून कटोरी कशी बनवायची हे मी दाखवते. जर तुम्ही शांतपणाने बसून एकदा हा पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कुठल्याही साईजचा ब्लाउज कट करायला प्रॉब्लेम येणार नाही. आता आपल्याला अस्तरवरती हे 4 डाच मार्क करून घ्यायचे आहे. खालचा डाच पूर्ण वरपर्यंत स्टिच करायचा आहे. बाकीचे 3 डाच 3.5 सेंटीमीटर मार्किंग इथेपर्यंत स्टिच करायचं आहे. आता मार्किंग वरती मी अस्तर कट करून घेत आहे. ह्याच अस्तरला परत ब्लाउज वरती ठेवून ब्लाउज कट करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठलाही पार्ट समजत नसेल तर तुम्ही नक्की कमेंट करा. येणारा पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच पार्ट पासून कटोरी, प्रिन्सेस, सभ्यासाची वनटक्स ब्लाउज कट करायचं दाखवणार आहे. तर पुढचे व्हिडिओ बघायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. जेणेकरून व्हिडिओ खूप मोठी होईल यासाठी मी व्हिडिओ खूप फास्टमध्ये बनवलेला आहे. जर तुम्हाला स्लो व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा.